नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या चॅनलवर. एक मुलगा कलेक्टर बनून आपल्या सरकारी गाडीतून घरी पोहोचला तेव्हा त्याच्या घरी त्याला कोणीही भेटत नाही. शेजारच्या लोकांना विचारले तेव्हा कळले की एका बिल्डिंगच्या कन्स्ट्रक्शनचे काम सुरू आहे. तिथे त्याच्या बहिणी काम करत आहेत. तो त्याच्या गाडीने त्या बिल्डिंग जवळ पोहोचतो तेव्हा त्याला तिथे दिसते की त्याच्या तिन्ही बहिणी तिथे मजूर म्हणून काम करत आहेत आणि तिथला जो ठेकेदार आहे तो त्यांच्यावर ओरडत आहे. समोरचे दृश्य पाहून त्याला धक्काच बसतो आणि तेव्हाच त्याच्या बहिणी ही त्याला पाहतात. आधी तर तो त्यांना ओळखीचा वाटत नाही, पण जेव्हा त्या आपल्या भावाला ओळखतात तेव्हा त्या तिघीही सर्व काम सोडून धावतच त्याच्याकडे येतात आणि आपल्या भावाला मिठी मारून ढसाढसा रडू लागतात. इकडे जे कलेक्टर साहेब होते तेही आपल्या बहिणीला मिठी मारून रडू लागतात. त्यांची नेमकी काय कहाणी होती, असे काय कारण होते की एका कलेक्टर साहेबांच्या बहिणी मजूर म्हणून काम करण्यास मजबूर झाल्या होत्या? चला तर जाणून घेऊया या कथेमागचे सत्य या व्हिडिओ माध्यमातून. आजच्या या कथेत दाखवले आहे की जरी जवळ पैसे नसले आणि एखाद्या व्यक्तीमध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असली तरीही तो एक महान व्यक्ती बनू शकतो. ही कथा आहे एका कुटुंबाची आहे जे उत्तर प्रदेशातील एका छोट्या गावातून रोजगाराच्या शोधात गुजरातमध्ये जातात आणि तिथे झोपडी बांधून संपूर्ण कुटुंब त्यामध्ये राहू लागतात. कुटुंबात आई वडील आणि 4 मुले एकत्र राहत होते. 2 मोठ्या मुली, त्यानंतर एक मुलगा आणि सर्वात लहान एक मुलगी असते. म्हणजेच कुटुंबात एकूण 3 मुली होत्या, एक मुलगा. आई वडील असे कुटुंब होते. आई वडील दोघेही मजूर होते आणि मजुरी करून ते आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करत होते. मुलाचे एका सरकारी शाळेत ऍडमिशन झाले होते आणि तो त्या शाळेतून त्याचे शिक्षण घेत होता. मुलगा अभ्यासात खूप हुशार होता. एके दिवशी 4ही भावंड एकत्र खेळत असताना बहीण भावाला विचारते की तुला मोठे होऊन काय बनण्याची इच्छा आहे? तेव्हा त्याने कुठेतरी ऐकले होते की कलेक्टर ही खूप मोठी पोस्ट असते. तेव्हा तो नकळत बोलतो की मला मोठे होऊन कलेक्टर बनायचे आहे. जर मला संधी मिळाली तर मी मोठा होऊन कलेक्टर होईल. तेव्हा त्या मुलाची बहीण तिच्या भावाला वचन देते की भाऊ, तुला कलेक्टर बनण्यासाठी आम्हाला काहीही करावे लागले तरी चालेल, पण आम्ही तुला कलेक्टर बनवणार. त्यानंतर वेळ असाच निघून जातो. मुलेही मोठी झाली होती. आता मुलाने त्याचे एज्युकेशन पूर्ण केले होते. त्यानंतर तो त्याच्या आई वडिलांजवळ बसतो आणि म्हणतो की बाबा, माझे एज्युकेशन आता पूर्ण झाले आहे. आता मी तुमच्या सोबत येऊन तुमच्या कामात तुम्हाला मदत करीन. हे ऐकताच त्याची मोठी बहीण समोर येते आणि म्हणते की बाबा, तो अभ्यासात खूप हुशार आहे आणि त्याचे कलेक्टर बनण्याचे स्वप्न आहे. आपण मिळून त्याला कलेक्टर बनवायचे आहे. ही खूप मोठी पोस्ट असते. आई वडील अशिक्षित असल्यामुळे त्यांना कलेक्टर या पद बद्दल काहीच माहिती नव्हते. पण जेव्हा त्याची मुलगी त्यांना सांगते तेव्हा त्याचे आई वडीलही सांगतात की बेटा, जर तुझी कलेक्टर बनण्याची इच्छा आहे तर आम्हीही तुझ्या सोबत आहोत. त्याने आपली ही परिस्थिती सुधारेल. त्यावर तो मुलगा म्हणतो की बाबा, मी माझे सर्वतोपरी प्रयत्न करायला तयार आहे, पण त्यासाठी भरपूर पैसे लागतील आणि तितके पैसे आपल्याकडे नाहीत. म्हणूनच मी माझे एज्युकेशन पूर्ण करून तुम्हाला सांगत आहे की मी सुद्धा तुम्हाला तुमच्या कामात मदत करीन. तेव्हा त्याचे वडील त्याला समजावून सांगतात की बेटा, जर तू शिक्षण घेऊन मोठा अधिकारी झालास तर तुझे भविष्य उज्ज्वल असेल आणि आपल्या येणाऱ्या पिढीला चांगले दिवस पाहायला मिळतील. म्हणून तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. जर तुझ्यात कलेक्टर बनण्याची क्षमता असेल तर बनायला काय हरकत आहे. त्यानंतर तो मुलगा एका गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतो. गव्हर्नमेंट कॉलेजचा खर्च थोडा होता, जो त्याचे आई वडील मेहनत मजदुरी करून देतात. हळूहळू तो त्याचे ग्रॅज्युएशनही पूर्ण करतो. आता ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर तो त्याच्या आई वडिलांना सांगतो की बाबा, मला कोचिंग करण्यासाठी बाहेर जावं लागेल आणि त्यासाठी थोडे जास्त पैसे लागतील.
तेव्हा त्याचे आई वडील सांगतात की बेटा, तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे, पैशांची चिंता करू नकोस. आम्ही लोक डबल मेहनत करून तुझ्यासाठी पैशांची जमवाजमव करून घेणार. आता त्याचे आई वडील जामखेड जास्त मेहनत करू लागतात आणि सोबतच त्याची जी मोठी बहीण होती तीही मेहनत करून आई वडिलांना मदत करते. आता तो मुलगा कोचिंगसाठी दिल्लीला निघून जातो आणि तिथे जाऊन IASच्या अभ्यासाच्या तयारीला लागतो. तो मुलगा अभ्यासात हुशार असल्यामुळे तो आणखीन जास्त मेहनतही करतो. त्याला जसा वेळ मिळेल तसा तो त्यांच्या घरच्यांसोबतही बातचीत करतो. जेव्हा कधी त्याला पैशांची गरज भासायची, कोचिंग करण्यासाठी किंवा पुस्तकं घेण्यासाठी किंवा खोलीचे भाडे देण्यासाठी, तेव्हा तेव्हा त्याचे घरचे लोक त्याला वेळेवर पैसे पाठवून द्यायचे. हळूहळू असाच वेळ जाऊ लागतो. मुलगा खूपच जास्त मेहनत करत होता. तिकडे त्याचे आई वडीलही डबल मेहनत करत होते आणि आई वडिलांसोबतच त्याची सगळ्यात मोठी बहीणही त्यांच्या सोबत मेहनत मजदुरी करत होती, जेणेकरून आपल्या भावाचा अभ्यासाचा खर्च काढता यावा. आता ती वेळही येते जेव्हा तो मुलगा IASच्या एक्झामसाठी बसतो. प्रीची एक्झाम क्लिअर केल्यानंतर तो त्याच्या घरी फोन करतो आणि आपल्या आई वडिलांना ही आनंदाची बातमी देतो. आई वडील ही गोष्ट ऐकून खूपच खुश होतात. ते आपल्या मुलाला शाबाशी देतात आणि म्हणतात की बेटा, तू तुझ्या अभ्यासावर आणखीन जास्त मेहनत कर. तुझ्या मेहनतीचा फळ तुला एक दिवस नक्कीच मिळेल, याची आम्हाला खात्री आहे. त्यानंतर तो मुलगा त्याच्या आई वडिलांना सांगतो की यानंतर मला आणखीन 2 एक्झाम द्यायच्या बाकी आहेत. एक तर माझी मेस आहे आणि त्यानंतर माझी इंटरव्ह्यू घेतली जाईल आणि इंटरव्ह्यू पास झाल्यानंतर मी एक IAS अधिकारी होईल. ही गोष्ट ऐकून त्याच्या आई वडिलांना खूप आनंद गगनात मावत नव्हता. ते त्याला आशीर्वाद देतात आणि म्हणतात की बेटा, तू तुझ्या अभ्यासावर जितकी जास्त मेहनत करशील तितकी कर. तुला अभ्यासासाठी जितकेही पैसे लागतील तू आम्हाला सांग, आम्ही लोक तुझ्यासाठी पैशांचा जुगाड नक्कीच करू. आता हळूहळू मेन्स एक्झाम जवळ येत होती, पण त्याच दरम्यान त्याच्या आई वडिलांचा एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो. आता जेव्हा त्याच्या आई वडिलांचा एका कार ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू होतो तेव्हा त्याची छोटी बहीण म्हणते की ताई, आपण ही बातमी भावाला कळवायला हवी. पण त्याची मोठी बहीण तिथे सगळ्यांना थांबवते, कारण तिला माहिती होतं की तिच्या भावाची दुसरी एक्झाम सुरू होणार आहे आणि दुसऱ्या एक्झाममध्ये जर त्याला अशी बातमी ऐकायला मिळाली तर त्याचं लक्ष अभ्यासावरून निघून जाईल. त्यामुळे त्याच्या बहिणी ही बातमी आपल्या भावाला सांगत नाही. जेव्हाही त्यांचा भावाचा फोन यायचा आणि तो आई वडिलांशी बोलण्याचा हट्ट करायचा तेव्हा त्याचे बोलणे टाळायच्या. त्याला सांगायचे की आई वडील आराम करत आहेत, तर कधी सांगायच्या की आई वडील मेहनत मजदुरी करण्यासाठी बाहेर गेलेले आहेत. हळूहळू त्या मुलाची एक्झाम क्लिअर होते आणि मेन्स एक्झाम क्लिअर झाल्यानंतर भाऊ ही बातमी देण्यासाठी त्याच्या घरी फोन करतो. तेव्हा त्याची मोठी बहीण फोन उचलते. तोही आनंदाची बातमी बहिणीलाही देतो आणि तिला सांगतो की जरा आई वडिलांना फोन दे, मला त्यांना ही आनंदाची बातमी स्वतः सांगायची आहे. त्याचे बोलणे ऐकून त्याची मोठी बहीण एकदमच रडू लागते आणि त्याला सर्व खरी हकीकत सांगते. ती त्याला सांगते की आई वडिलांचं तर बऱ्याच दिवसाआधीच एका कार ॲक्सिडेंटमध्ये निधन झाले होते आणि मी ही बातमी तुला याकरता सांगितली नाही कारण तुझ्या आई वडिलांनी खूप जास्त मेहनत घेतली होती आणि तूही खूप जास्त मेहनत करत होतास. जर तुला ही बातमी कळाली असती तर तू एक्झाम मध्ये बसू शकला नसता आणि तू तुझी एक्झाम सोडून सरळ घरी परत आला असतास आणि घर सांभाळू लागला असतास. ही बातमी ऐकून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते.
त्याला खूप मोठा धक्काच बसतो. तो ढसाढसा रडू लागतो. त्यानंतर दोघेही एकमेकांना सांभाळतात आणि सांभाळल्यानंतर भाऊ आपल्या बहिणीला म्हणतो की ताई, आता माझी एक इंटरव्ह्यू होणार आहे आणि त्या इंटरव्ह्यू नंतर मी कलेक्टर होईल. त्यानंतर त्याची बहीण त्याला शाबाशी देत म्हणते की भाऊ, तू लवकरात लवकर कलेक्टर होऊन ये. त्यानंतर आपण सगळे मिळून एकत्र राहू. आता ज्या दिवशी भावाची इंटरव्ह्यू असते त्या दिवशी तो इंटरव्ह्यूला जाण्याआधी एक चांगले कपडे विकत घेतो. काही पैसे त्याला त्याच्या आई वडिलांनी आधीच पाठवून ठेवले होते आणि त्यानंतर त्याची बहिणी त्याला काही पैसे पाठवते. तो ते कपडे घालून इंटरव्ह्यू देण्यासाठी इंटरव्ह्यू हॉलमध्ये पोहोचतो. तिथे गेल्यानंतर इंटरव्ह्यू घेणारा व्यक्ती त्याला त्याच्या आयुष्याबद्दल विचारू लागतो. तेव्हा तो त्याच्या आयुष्याची सर्व कहाणी त्यांना सांगतो. त्याची कहाणी ऐकून इंटरव्ह्यू घेणारे व्यक्तीचेही डोळे पाणावतात की एक गरीब मुलगा झोपडपट्टी ते इथपर्यंत त्याच्या जीवनाचा कठीण प्रवास करून इंटरव्ह्यू देण्यासाठी आलेला आहे. त्यानंतर त्याला काही प्रश्नही त्या इंटरव्ह्यू मध्ये विचारले जातात. ज्या प्रश्नांची उत्तरं तो काटेकोरपणे देतो. देवाच्या कृपेने त्याचा इंटरव्ह्यूही चांगला जातो आणि तो येऊन ही गोष्ट त्याच्या मोठ्या बहिणीला सांगतो की ताई, माझी इंटरव्ह्यू ही चांगली गेली आहे. कदाचित मी या वेळेस कलेक्टर नक्कीच बनून जाईल. त्यानंतर काही दिवसानंतर त्याचा रिझल्ट लागतो. जेव्हा रिझल्ट येतो तेव्हा त्यात त्याचा नंबर ग्रेड मध्ये आलेला असतो. आज तो एक IAS ऑफिसर झालेला असतो. जेव्हा ही बातमी त्याला कळते तेव्हा तो सर्वात आधी त्याच्या बहिणीला फोन करतो आणि सांगतो की ताई, आजपासून मी कलेक्टर झालेलो आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर त्याच्या बहिणीचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याची मोठी बहीण तिच्या दोन्ही लहान बहिणींनाही बातमी सांगते. आपला भाऊ आता कलेक्टर झालेला आहे. तेव्हा त्यांनाही खूप आनंद होतो. आता त्याची मोठी बहीण त्याला सांगते की आता तू एक कलेक्टर साहेब झालाच आहेस का? तू आता घरी ये, आपण सगळे मिळून एकत्र राहू. पण तेव्हा तिचा भाऊ तिला सांगतो की ताई, आता मी माझ्या ट्रेनिंगसाठी जात आहे. माझी ट्रेनिंग कंप्लीट झाली की मी घरी येईल. आता तो मुलगा त्याच्या ट्रेनिंगसाठी निघून जातो आणि त्याची बहीण मेहनत मजदुरी करून आपले पालन पोषण करत होती. हळूहळू त्याची ट्रेनिंगही कंप्लीट होते. ट्रेनिंग झाल्यानंतर त्याला एका चांगल्या जागी पोस्टिंग दिली जाते आणि त्याला पोस्टिंग मिळताच त्याच्या पहिल्याच दिवशी तो त्याच्या सरकारी गाडीमध्ये बसून आपल्या घरी येतो. दुपारची वेळ होती. घरी येऊन तो झोपडीच्या आत जाऊन पाहतो तर त्याला झोपडीच्या आत कोणीही दिसत नाही. आता त्यानंतर तो शेजाऱ्यांना विचारतो की माझी बहीण इथे राहायची, ती कुठे गेली आहे? तेव्हा शेजारी त्याला सांगतात की साहेब, तुमच्या बहिणीजवळच सुरू असलेल्या इमारतीच्या कन्स्ट्रक्शनचं वर एका कंत्राटदाराच्या हाताखाली काम करतात. आता तो मुलगा त्याच्या गाडीत बसतो आणि सरळ त्याच ठिकाणी पोहोचतो जिथे एका इमारतीचे बांधकाम सुरू होते. तिथे त्याच्या तीनही बहिणी काम करत होत्या. कोणी विटा पकडत होत्या तर कोणी घमेल्यात रेती घेऊन मिस्त्रीकडे देत होत्या आणि जो ठेकेदार होता तो सारखा त्यांच्यावर ओरडत होता, त्यांना त्रास देत होता. तो त्यांना धमकावत होता, पण त्यांच्या बहिणी शांतपणे त्याचे बोलणे सहन करत होत्या. कलेक्टर साहेब जेव्हा ते दृश्य पाहतात तेव्हा त्यांचे डोळे ओले होतात आणि बहिणींची अशी अवस्था पाहून ते खूप अस्वस्थ होतात. जेव्हा त्यांच्या बहिणी त्यांना पाहतात तेव्हा त्यांना ओळखू शकत नाही. त्यांना वाटलं कुणीतरी मोठा अधिकारी आला असावा या इमारतीचे इन्स्पेक्शन करण्यासाठी. पण जेव्हा ते व्यवस्थित पाहतात तेव्हा सर्वात धाकटी बहीण त्यांना ओळखते आणि लगेच त्यांच्याकडे धावते आणि आपल्या भावाला मिठी मारते. ज्याप्रमाणे धाकटी बहीण आपल्या भावाला मिठी मारते त्याचप्रमाणे इतर दोन्ही बहिणीही त्याला ओळखतात आणि धावत जाऊन त्याला मिठी मारतात आणि ढसाढसा रडू लागतात. इकडे त्याचा भाऊही त्यांना मिठी मारून जोरजोरात रडायला लागतो आणि यानंतर तो आपल्या बहिणींना तो राहत असलेल्या झोपडीत घेऊन जातो. तिथे कलेक्टर साहेबांसोबत तिन्ही बहिणी येतात. कॉलनीने त्यांचा खूप आदर केला आणि फुलांचा हार घालून त्यांचे स्वागत केले. त्यानंतर तो त्याच्या बहिणींना सांगतो की बहिणींनो, तुमच्याकडे जे काही कपडे आहेत ते घ्या. आजपासून आपल्याला इथे नाही राहायचे.
कारण जिल्हाधिकारी साहेबांना सरकारी क्वार्टर मिळाले होते म्हणून ते त्यांच्या बहिणींना तिथून घेऊन जातात आणि त्यांच्या सरकारी क्वार्टरमध्ये नेतात. आता ते काही दिवस सरकारी क्वार्टरमध्ये राहतात आणि काही दिवस राहिल्यानंतर भाऊ त्याच्या मोठ्या बहिणीसाठी एक चांगलं स्थळ शोधतो. तो मुलगाही एक सरकारी अधिकारी असतो. त्याच अधिकारी मुलासोबत त्याच्या मोठ्या बहिणीचे लग्न लावून देतो. मोठ्या बहिणीचे लग्न झाल्यावर तो त्याच्या धाकट्या बहिणीसाठी देखील एक चांगला मुलगा बघतो आणि तिचेही लग्न करून देतो. आणि त्यानंतर तिसरी बहीण उरते जी सर्वात लहान होती. तो तिला लग्न करायला सांगताच ती बहीण म्हणते, भाऊ मी नंतर लग्न करेन, मी तुझ्यापेक्षा लहान आहे. तू असं कर, तू आधी लग्न कर. नवीन नवीन वहिनी घरात येईल, तिलाही सगळं सांगायला इथं कोणी पाहिजे की नाही. तेव्हा भाऊ आपल्या बहिणीला सांगतो की आजकालच्या स्त्रिया अशा आहेत की त्या तुझं जगणं अवघड करून टाकतील आणि ती आल्यानंतर मी तुझे लग्न करू शकेन की नाही कुणास ठाऊक. कारण तो एक कलेक्टर होता. आजकाल कोणत्या प्रकारच्या स्त्रिया असतात याबद्दल त्याला सर्व काही माहिती होते. म्हणून असे बोलून तो त्याच्या बहिणीला समजावतो आणि हे समजावल्यानंतर तो तिच्यासाठी एक चांगला मुलगा पाहतो आणि तिचेही लग्न लावून देतो. आता जिल्हाधिकारी साहेब त्यांचे काम अगदी प्रामाणिकपणे करतात आणि त्यांच्या कामात मग्न होतात. हळूहळू आणखीन 1-2 वर्षे निघून जातात. त्यानंतर तिन्ही बहिणींनी मिळून त्यांच्यासाठी एक चांगली मुलगी शोधली, जी खूप सुंदर आहे, हुशार आहे आणि महत्वाचे म्हणजे संस्कारी आहे. अगदी तुला शोभेल अशीच आहे. त्यानंतर बहिणी त्या मुलीचा फोटो भावाला दाखवतात आणि म्हणतात, भाऊ आम्ही ही मुलगी तुझ्यासाठी पाहिली आहे. तू तो फोटो पाहून तुझा काय तो निर्णय असेल तो आम्हाला कळव. पण कलेक्टर साहेब त्या फोटोकडे पाहतही नाहीत. कलेक्टर साहेब त्यांना सांगतात की तुम्ही जी मुलगी माझ्यासाठी पाहिलेली असेल ती चांगलीच असेल. मला फोटो पाहण्याची आवश्यकता नाही. तुम्ही बिनधास्त माझं लग्न त्या मुलीशी करून देऊ शकता. बहीण माझ्यासाठी तुम्ही जी कोणी मुलगी शोधली असेल ती माझ्यासाठी चांगलीच असेल. यानंतर तिन्ही बहिणी मिळून आपल्या भावाचे लग्न मोठ्या थाटामाटात करतात. लग्न होते, घरात नवीन नवरी येते आणि कलेक्टर साहेबांची बायको जी आली होती ती त्यांच्या बहिणींचाही त्यांचा आदर करायची, साहेबांचाही खूप आदर करायची आणि घरात कुणी आले तर त्यांचाही आदर करायची. आता कलेक्टर साहेबांचं घरही छान बसले होते. तर मित्रांनो, ही होती आजची कथा, जिथे बहिणींनी मेहनत मजुरी करून आपल्या भावाला शिकवून कलेक्टर साहेब बनवले आणि बालपणी दिलेले वचनही पूर्ण केले. तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा. ही कथा ऐकण्यामागचा उद्देश तुम्हाला त्रास देणे असा अजिबात नाही. या कथेत भरपूर काही शिकण्यासारखे आहे. आमचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही लोक काहीतरी शिका आणि ती गोष्ट तुमच्या जीवनात लागू करा. या कथेप्रमाणे जसा हा मुलगा खूप गरीब परिस्थितीतून कष्टातून जात होता, त्याने आपली स्थिती सुधारली आणि एवढ्या मोठ्या पदावर पोहोचला, ज्या पदावर लाखो करोडो रुपये खर्च करून सुद्धा कोणी पोहोचू शकत नाहीत. तर मित्रांनो, पुन्हा भेटू एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद दिला, भरपूर प्रेम दिले, त्याबद्दल मी तुमचं खूप खूप आभारी आहे. मला शब्दात व्यक्त करता येत नाही तुमचे प्रेम, पण खूप खूप धन्यवाद. तुमचे प्रेम सदैव असेच राहू द्या हीच हात जोडून विनंती. थँक्यू मित्रांनो.